बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले आता काहीच तासात सुरू होणार असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार आहे हे आपल्याला कळणार आहे. दीपाली सय्यद, राकेश बापट, विशाल कोटियन, अनुश्री माने आणि तन्वी कोलते यांच्यामध्ये या कार्यक्रमाची विजेते कोण ठरणार हे आपल्याला आजच कळणार आहे. या कार्यक्रमाचा फिनाले सुरू होण्याच्या आधीच या कार्यक्रमातील स्पर्धक विशाल कोटियनला एक गुड न्यूज मिळाली असून या सगळ्यामुळे त्याचे फॅन्स सध्या प्रचंड आनंदित आहेत. विशाल सुरुवातीपासूनच एक दावेदार स्पर्धक मानला जात होता. तो बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा एक प्रबळ दावेदार असल्याचे त्याच्या फॅन्सचे म्हणणे होते. पण फिनालेच्या आधीच त्याला एक मस्त गुड न्यूज मिळाली असून या गुड न्यूजची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. विशालच्या सोशल मीडियावरील म्हणजेच इंस्टाग्रामवरील अकाउंट काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले होते. हे अकाउंट का बंद करण्यात आले ह्याचे कारण त्याच्या टीमला मिळत नव्हते आणि त्याचे इंस्टाग्रामचे अकाउंट बंद असल्याने त्याचा परिणाम वोटिंग लाईन्सवर देखील होत होता. पण वोटिंग लाईन बंद होण्याच्या काही तास अगोदरच आता त्याचे इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सुरू झालं असून त्याच्या टीमने याबाबत सांगितलं आहे. विशालचे इंस्टाग्राम अकाउंट सुरू झाल्यानंतर विशालच्या टीमने जिओ हॉटस्टार आणि कलर्स मराठीच्या टीमचे आभार मानले आहेत आणि आता आम्हाला विशालचे वोटिंग करण्यासाठी त्याच्या फॅन्सना सांगणे सोपे होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशालचे इंस्टाग्राम अकाउंट बंद असल्याने त्याला कोणत्या नंबरवर वोट करायचे, त्याचा कोड नंबर काय आहे हे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचणे थोडे कठीण जात होते. पण आता इंस्टाग्राम पुन्हा सुरू झाल्याने विशालचे चाहते मोठ्या प्रमाणावर त्याच्यासाठी वोटिंग करणार आहे. त्याचा सगळ्याचा परिणाम आता विशालच्या विजेतेपदावर होतो की विशालऐवजी दुसरंच कोणतरी विजेते होतं हे आपल्याला संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत कळणारच आहे. विशाल विजेता ठरतो का दुसरं कोणी हे तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ बनण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमच्याकडे लाईक आणि शेअर